अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील कवठा गावात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत। कवठा गावातच धरण असताना देखील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट करत या गावकऱ्यांना नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढण्याची कसरत करावी लागतीये। सविस्तर पाहूयात। उन्हाचा पारा वाढत असताना महिलांची पाण्यासाठी वणवण। हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट। नदीच्या पात्रातील खड्ड्यातून पिण्याचं पाणी काढण्याची कसरत। अकोला जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यानं 40शी पार केली आहे। हंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट करत नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढणारं हे भीषण चित्र आहे। अकोला जिल्ह्यातील कवठा या गावात सकाळ झाली की येथील गावकऱ्यांना एकच चिंता सतावते, ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची। जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यानं 40शी ओलांडली आहे, पण या वाढत्या तापमानातही हे गावकरी दैनंदिन लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीच्या पात्रात करण्यात आलेल्या झऱ्यातून पाणी काढतात। या पाण्यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागते। आपली सर्व कामं बाजूला टाकून 2 घोट पाण्यासाठी गावकरी रोज पायपीट करतात। गेल्या 25 वर्षांपेक्षाहून अधिक घशाची कोरड कशी मिटणार असा प्रश्न गावकरी उपस्थित करतात। आजपर्यंत आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या, पण पाण्याची समस्या आमची काही दूर झाली नाही। गावामध्ये आरो प्लांट झाला, तो फक्त नावापुरता आणि कागदोपत्री पुरता। पाणी कुणी दिलं नाही आजपर्यंत। लहान लहान छोटे छोटे मुलं घेऊन आम्हाला नदीमध्ये यावं लागते पाण्यासाठी। आज 43 टिक्के तापमान आहे उन्हाचं, तरी आम्हाला नदीमध्ये पाण्यासाठी यावं लागते। आम्ही भरपूर ठिकाणी कंप्लेंट केल्या, पण पाण्यासाठी अजून कुणी समोर आलं नाही आमच्या। कवठा येथे विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीनं बॅरेजचं रखडलेलं काम 2015 पासून सुरू करण्यात आलंय। आता ते काम अंतिम टप्प्यात आहे। या धरणासाठी कवठा येथील शेकडो एकर जमीन संपादित करण्यात आली। अनेक शेतकरी भूमिहीन झाले, मात्र पिण्याच्या पाण्याची गावकऱ्यांची धडपड कायम आहे। त्यामुळे गावात धरण असताना देखील गावकऱ्यांच्या घशाला कोरड आहे। धरणातील पाणी गावाला मिळावं आणि पाणी समस्या कायमस्वरूपी मिटावी अशी आस लावून गावकरी या धरणाकडे पाहत आहेत। हमारे गांव में 25 सालों के पानी नहीं है। हमारे बाल बच्चों की शादी है, पानी नहीं है। हमारे कितने साल से पानी को आना लग रहा है। पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला कडाक्याच्या उन्हात वणवण भटकंती करावी लागते। झऱ्यातून निघणाऱ्या दूषित पाण्यानं गावकरी आपली तहान भागवतात। धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती कवठावासियांची झाली आहे। याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।